नमस्कार मुलींनो, आज आपण ललित विभागामधील पहिला पाठ वटवृक्ष उन्मळून पडतोय. वटवृक्ष उन्मळून पडतोय हा पाठ आज आपल्याला अभ्यासायचा आहे. या पाठाबद्दल आणि पाठाच्या लेखकाबद्दल थोडक्यात परिचय असा. प्राध्यापक अविनाश डोळस यांचा जो कार्यकाळ आहे हा कार्यकाळ 1950 ते 2018 पर्यंतचा. प्राध्यापक अविनाश डोळस हे मराठीतील एक मोठे विचारवंत, कथाकार, नाटककार आणि सुप्रसिद्ध वक्ते म्हणून प्रसिद्ध. महासागर कथासंग्रह, आंबेडकर विचार आणि साहित्य, आंबेडकर चळवळ, परिवर्तनाचे संदर्भ, सम्यक दृष्टीतून इत्यादी साहित्य निर्मिती, प्रबुद्ध भारत, अस्तित्व द्वैमासिक, पुरोगामी सत्यशोधक इत्यादी संपादन. अध्यक्ष अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन जळगाव 1990, अखिल भारतीय नाट्य संमेलन नांदेड 1991, अखिल भारतीय आंबेडकर साहित्य संमेलन वडसा 2005, तिसऱ्या जगाचे साहित्य संमेलन बुलढाणा 2010, सदस्य सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, तसेच अनेक पुरस्कारांचे मानकरी अशा विविध पदांवर यांनी आपलं कार्य भूषविलेलं आहे. विविध पुरस्काराचे मानकरी आहेत. प्रस्तुत जी कथा आहे या कथेमध्ये चळवळीत सर्वस्व पणाला लावून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याची पुढच्या पिढीने स्वार्थापोटी केलेली अवहेलना आणि पुरोगामी विचारांची होत असलेली पायमल्ली अभिव्यक्त केली आहे. प्रस्तुत जी कथा आहे वटवृक्ष उन्मळून पडतोय. या कथेमध्ये एका कार्यकर्त्याची पुढच्या पिढीने स्वतःच्या स्वार्थापोटी केलेली अवहेलना सोबत पुरोगामी विचारांची होत असलेली पायमल्ली हे लेखक अविनाश डोळस यांनी अभिव्यक्त केलेलं आहे. चला तर समजून घेऊया मग वटवृक्ष उन्मळून पडतोय ही कथा. लेखक अविनाश डोळस सुरुवात करतात आणि म्हणतात, गेले 8 दिवसांपासून गोपाळराव नेरकर अंथरुणावर पडले आहेत. म्हणजे या कथेमध्ये गोपाळराव नेरकर या कार्यकर्त्याच्या कार्याची ही कथा आहे. 8 दिवसांपासून गोपाळराव हे अंथरुणावर पडलेले आहेत, सारखे अस्वस्थ आहेत. अजून अंग ठणकत आहे, डोक्याला थोडा मार लागला आहे, कपाळावरची जखम अजून भरायची आहे. म्हातारपणामुळे शरीर फारसे साथ देत नाही. झाला प्रकार त्यांच्या लौकिकाला साजेसा झाला नव्हता. म्हणजे जे काही गोपाळराव नेरकरांसोबत जे काही घडलं आहे त्यामुळे ते जखमी झालेले आहेत आणि त्यामुळे ते अंथरुणावर खिळून आहेत. म्हातारे झाले आहेत आणि म्हातारेपणामुळे शरीर साथ देत नाहीत. गेल्या 50 वर्षात कधी त्यांना अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागलं नव्हतं. म्हणजे ज्यावेळेस ते कार्य करत होते, एक कार्यकर्ता म्हणून कार्य करत होते, तर गेल्या 50 वर्षामध्ये कधी त्यांना असा प्रसंग त्यांच्यासमोर आलेला नव्हता. असं कधी होऊ शकते यावर त्यांचा विश्वासही बसत नव्हता. असं आपल्यासोबत कधी घडेल, होणार असं कधीही गोपाळराव नेरकरांना वाटलं नव्हतं. परंतु आज ते अंथरुणावर खिळलेले होते. आपल्या जीवन कार्याबद्दल आतापर्यंत त्यांना असलेला अभिमान आता
व्यर्थ वाटू लागला होता. असा जो प्रसंग त्यांच्या वाट्याला आला. त्यामुळे आपण जे जीवनभर जे काही कार्य केलं, त्या जीवन कार्याबद्दल त्यांना वाटणारा अभिमान आता त्यांना व्यर्थ वाटू लागला होता. कारण आपल्याच लोकांकडून आपली कधी एवढी निर्भत्सना होईल अशी कधी त्यांना स्वप्नातही कल्पना केली नव्हती, की आपलेच व्यक्ती आपल्याच माणसांकडून आपली अशी अवहेलना होईल असं त्यांना कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं. त्यांनी कल्पनासुद्धा केली नव्हती. इतकी वर्ष एका ध्येयाने, निष्ठेने आपण समाजासाठी कार्य करत आलो. त्याचा काही एक फायदा झाला नाही अशी एक भावना त्यांच्या मनात वाढत जात होती. आपण जे अभिमानास्पद कार्य केलं, आपण जे एवढी वर्ष निष्ठेने, ध्येयाने या समाजासाठी कार्य करत राहिलो, परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही असं त्यांच्या मनोमन त्यांना वाटायचं. ती आज अधिकच जोर धरत होती आणि त्यामुळे आज ते अधिकच अस्वस्थ होत होते. जय जयकार ऐकणाऱ्या कानांना आता मुर्दाबाद ऐकावा लागत आहे हे दुःख त्यांना मेल्यापेक्षाही जास्त होते. समाजासाठी एकनिष्ठपणे कार्य करत असताना जो जय जयकार व्हायचा, जी जय जयकार करणारी जी लोक होती तीच लोक आज मुर्दाबाद म्हणत आहे, हे ऐकणं त्यांना असं हे वाटत होतं. ते आतून आक्रोशात होते. मारेगावच्या सत्याग्रहात एवढा मार खाऊन ते खचले नव्हते. त्यावेळी लोक नको म्हणत असतानाही ते त्या जमावात शिरले होते. मारेगावचा तो सत्याग्रहामध्ये मार खावा लागला तरी ते खचले नाहीत. लोकांच्या जमावामध्ये शिरले. आज ते त्राण त्यांच्यात नव्हते तसं म्हणण्यापेक्षा आज ते जिद्द हरवून बसले होते. ज्यांच्यासाठी आयुष्यभर आपण जीवाचं रान केलं त्यांच्याकडून आज अपमानित होण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला होता. गोपाळराव नेरकर हे मनाने हरले होते. ताठ म्हातारा आज पार खचून गेला होता. एखादा बुरुज ढासळावा तसा तो ढासळला होता. म्हणूनच लेखक प्राध्यापक अविनाश डोळस यांनी काय म्हटलं आहे, वटवृक्ष उन्मून पडतोय. म्हणजे वटवृक्षासारखा असणारा हा गोपाळराव दिनकर आज अंथरुणाला खिळून बसलेला होता. एखादा बुरुज ढासळावा तसा तो ढासळला होता. कोण होते गोपाळराव नेरकर? गोपाळराव नेरकर म्हणजे पार्टीची तोफ होती. त्यांची धमक सर्व महाराष्ट्रभर माहिती होती. दादासाहेबांनी, भैयासाहेबांनी, बॅरिस्टर साहेबांनी त्यांची अनेक वेळा जाहीर कौतुकी केले होते. प्रत्येक दौऱ्याच्या वेळी गोपाळराव आपल्याबरोबर असतीलच याची काळजी त्यांना घेतली होती. एवढं व्यक्तिमत्व त्या गोपाळरावांचं होतं. प्रत्येक दौऱ्याच्या वेळी गोपाळराव या दादासाहेब, भैयासाहेब यांच्यासोबत असायचे. गोपाळरावांच्या लढाऊपणाची दखल सर्व नेत्यांनी घेतलेली होती. भूमिहीनांच्या सत्याग्रहात त्यांनी ज्या पद्धतीने लोकांमध्ये जोश पैदा केला होता तो वाखाणण्यासारखा होता. म्हणजे ज्यावेळेस भूमिहीन सत्याग्रह चालू होता आणि त्या भूमिहीन सत्याग्रहामध्ये गोपाळरावांची भूमिका ही फार महत्त्वाची होती. चौकामध्ये पिस्तूल दाखवणाऱ्या फौजदाराला त्यांनी ज्या पद्धतीने खडसावलं होतं ते पाहता सर्व जमाव त्यांचा फॅन झाला होता. सर्व जमावांनी त्यांना आदर्श मानलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, कर्मवीर दादासाहेब की जय या घोषणांबरोबरच मध्येच गोपाळराव नेरकर की जय ह्या घोषणा त्यावेळी दिल्या गेल्या होत्या. असं त्यांचं कार्य होतं. गोपाळरावांना त्यावेळी आकाश ठेंगणे वाटले होते. ज्यावेळी त्यांच्या नावाचा जय जयघोष व्हायचा. अरे, या प्रेमासाठी, या आदरासाठी आसुसलेले अनेक पुढारी त्यावेळी नाराज झाले होते आणि त्यावेळी गोपाळरावांचा जय जयकार होत होता.
या जय जयकारासाठी, या प्रेमासाठी अनेक प्रकारचे कार्यकर्ते त्या आदरासाठी आसुसलेले होते. मात्र ते वैशिष्ट्यपूर्ण कार्य गोपाळरावांनी केलं आणि त्यांचा जय जयकार चालू होता. दादासाहेब गोपाळराव की जय हे फारच झाले. पार्टीत बाबासाहेब, दादासाहेब, भैयासाहेब, बॅरिस्टर साहेब यांच्याशिवाय दुसऱ्या कुणाचा जय म्हणजे त्याला त्यांच्याबरोबर बसवणे होय असा एक सूर काहींनी काढला होता की ज्यावेळेस गोपाळराव की जय अशा प्रकारच्या घोषणा झाल्या म्हणजे हे दादासाहेब, बाबासाहेब यांच्यासोबत यांच्या नावाला नावारूप आलेलं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याबरोबर बसवणं असा त्यांचा अर्थ होता. लोकांनी आपल्या या पुढाऱ्यांचं कौतुक केलं तर ती चळवळीसाठी अभिमानाची गोष्ट मानली पाहिजे. ती एक अभिमानाची गोष्ट होती. लोकांनी आपल्या पुढाऱ्यांचं कौतुक केलं तर चळवळीसाठी ती एक अभिमानाची गोष्ट मानली पाहिजे असा एक जाहीर सभेत सांगितल्यावर गोपाळरावांना हे एक प्रकारचं सर्टिफिकेटच मिळाल्यासारखं होतं. हे त्यांच्या कार्याचं फलित होतं. अधूनमधून जिल्ह्याच्या कार्यक्रमात मग बाबासाहेब की जय, दादासाहेब की जय, नंतर गोपाळराव की जय ही घोषणा होऊ लागली. पुढारी मंडळींनी त्याला हसून साथ देऊ लागले. जी काही पुढारी मंडळी होते ते सुद्धा त्या घोषणाला स्मित हास्य करून साथ देत होते. गेल्या 40-50 वर्षापासून गोपाळरावांनाही तीच सवय झाली होती जय जयकार ऐकण्याची, जय जयकार करण्याची. पंचफुलाबाईच्या डोळ्यात यावेळी पाणी भरून येत असायचं. ती बिचारी आपल्या पदरानं आपले डोळे कोरडे करायची. गोपाळरावांनी आयुष्यात जर काही मूल्यवान गोष्ट मिळवली असेल तर ती हीच, जो त्यांचा नावाचा जय जयकार चालू होता. त्यात त्यांच्या जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान त्यांना होत असायचे. जन्माला आलो, बाबासाहेबांच्या चळवळीत कार्यकर्ता व्हायला मिळालं, दादासाहेबांचा सहवास मिळाला, यापेक्षा गोपाळरावांना आणखी काय केलं पाहिजे. मिळाले ते खूप काही मिळाले. लोकांनी भरभरून प्रेम दिलं. बैलबंडीतून मिरवणूक काढली, गोपाळराव की जय म्हणून सन्मान केला. पुढारी म्हणून कधी काही कमी पडू दिलं नाही. घर कधी अन्ना वाचून उपाशी राहू दिलं नाही. जिल्ह्यात फिरत्यांना कधी काय आणि कसे फिरावे हा प्रश्न शिल्लक ठेवला नाही. गोपाळराव म्हणतात, स्वतः उन्हात राहिले पण आपल्या डोक्यावर छत्री धरली. नुसतं आपल्या जातीच्याच लोकांनी प्रेम दिलं असं नाही, तर गावोगावच्या इतर जातीच्याही माणसांना आपल्याला मान सन्मान दिला. हे गोपाळरावांच्या कार्याप्रती त्यांचं केलेलं सन्मान होतं. तर काही चळवळीत सहकारीही बनले. मारूअण्णा शेवटपर्यंत आपल्याबरोबर होते. देवदत्त क्षीरसागर मुख्याध्यापक तर जणू आपले भाष्यकारच. म्हणजे असे अनेक प्रकारचे सहकारी निळकरांचे होते. आपल्याला लोकांना समजून सांगता यायचे ते त्यांच्या भाषेत. त्यात आपला कोणी हात धरत नसायचे. पण शिकल्या सवरल्या लोकांनी पार्टीची भूमिका, बाबासाहेबांचा विचार, फुल्यांची चळवळ क्षीरसागर गुरुजी फार पद्धतशीरपणे सांगायचे. आणि या तरुण पिढीला, या लोकांना ते विचार पटायचे. त्यावेळी समाजात असे लोक कमीच होते, पण गोपाळरावांच्या स्वभावाने त्याने ते मिळवले होते. बोरीचा पंढरीनाथ पाटील हा असाच एक जानी दोस्त होता. बॅरिस्टरांनी एकदा हसत हसत गोपाळरावांना म्हटलं होतं, निळकर, पंढरीनाथ पाटील जर आमच्या चांद्याला पाठवून द्या ना. असे पंढरीनाथ पाटील फुल्यांचे अखंड म्हणायचे. त्यांच्या गावात सत्य शोध की जलसे होते.
ते गावोगाव जाऊन फुल्यांचे कार्य अखंडातून भजनातून लोकांना सांगायचे. या जलशाचा आधार म्हणजे बोरीचे पंढरीनाथ पाटील. असे अनेक प्रकारचे महत्त्वपूर्ण सहकारी गोपाळांच्या सोबत होते. त्यात तुकाराम कांबळे, गणप्पा सुतार, पेटी वाजवणारा बाशीत अशी अनेक कंपनी असायची. पंढरीनाथ पाटील गोपाळराव नेरकरांचे दोस्त बनले ते शेवटपर्यंत. इतकंच नाही तर त्यांच्या पुरासुरांची दोस्ती या पिढीत तशीच राहिली. पंढरीनाथ पाटील आणि गोपाळराव नेरकर यांच्याही पुरांची दोस्ती मैत्री अशीच राहिली. पुढे क्षीरसागर गुरुजींच्या सुमतीबरोबर गौतमचं लग्न झालं. आणि गोपाळराव आज मात्र त्यांच्याच तरुण पुरांकडून मुळासह उपटून फेकले गेले. एवढं महान कार्य करणारं, जय जयकार ऐकणारा, समाजासाठी लढणारा हा कार्यकर्ता गोपाळराव आज मात्र त्यांच्याच तरुण पुराकडून मुळासह उपटून फेकून दिल्या गेलं. गोपाळराव नेरकरांचे हे दुःख त्यांना लागलेल्या मारापेक्षा जास्त होते, म्हणून ते अस्वस्थ होते. ते सारखे अस्वस्थ आहेत, यापेक्षा मरणही त्यांना सुखाने स्वीकारले असते. म्हणजे आज गोपाळरावांच्या मुलांनीच त्यांच्या कार्याप्रती, त्यांच्या त्या कर्माप्रती सगळी ती मुलं अनभिज्ञ होती आणि गोपाळरावांचे विचार त्यांना पटत नव्हते. याचा अर्थ गोपाळराव नेरकरांवर कधी दुःखाचे प्रसंग यापूर्वी आले नव्हते असे नाही, तर एकदा ते कोलमडले होते, पण त्यांनी त्याला आल्या प्रसंगाला जड मनाने तोंड दिले. ज्या पार्टीसाठी त्यांनी आपल्या तरुणपणी कसलाही मागचा पुढचा विचार न करता आयुष्य झोकून दिलं होतं, जी पार्टी ही त्यांची श्रद्धा होती, प्राण होता, ती पार्टी जेव्हा फुटली तेव्हा त्यांच्या मनात असंख्य सुया टोचल्या गेल्या. त्या वेदना त्यांना कधीच थांबवता आल्या नाहीत. ज्यांना आपण आदर्श मानले त्या दोन गटात विभागले, त्यावेळी आपणावरही त्यांनी हे विभागन लादल्याची जाणीव गोपाळराव नेरकरांना झाली होतीच. पण त्यावेळी आदर्शाविरोधात बोलण्याची ताकद आपली असू शकत नाही, एवढे प्रेम आपण त्यांच्यावर केले आहे. ही जाणीव त्याच वेळी त्यांना झाली होती. जिल्ह्यामध्ये गोपाळराव नेरकरांशिवाय कुणीही दुसरे म्हणणे मांडणारा नव्हता. तरी पण एक पोरसौदा यशवंत खडसे एका गटाचा झेंडा घेऊन उभे राहिले. त्यांनी गोपाळरावांच्या पायावर डोकं ठेवलं. त्यावर गोपाळरावही काही बोलले नाहीत. तुमचाच आदर्श आमच्या समोर आहे, तुम्हीच आम्हाला घडवलं आहे, असं म्हणत म्हणत यशवंत खडसेंनी दुसरा गट उभा केला होता. त्याचे दुःख गोपाळराव नेरकरांना होते, पण त्यांनी त्याची जाहीर वाच्यता कधी केली नाही. त्यावेळी दोन गट न पाडता आपण एकच पार्टी म्हणून काम करावं असं त्यांना वाटत असूनही त्यांचा काही उपयोग झाला नव्हता. त्यांनी त्यावेळी एक प्रकारचं नैराश्य आलं होतं आणि त्यातून ते सावरले. अर्धे खचले, ते खचलेच, पण यशवंतराव गोपाळरावांबद्दल आदराने बोलत असत. दुसरा गट निर्माण करणारा यशवंतराव खडसे नेहमी गोपाळरावांबद्दल आदरानेच बोलायचा. ते मात्र आता हळूहळू कमी झालं होतं. आता त्यांच्याबरोबर नवी मंडळी गटपदाधिकारी बनलेली होती, नवी पिढी आली होती, ती आक्रमक बनली होती. गोपाळरावांना ती खूप कौतुकाची वाटायची. सुरेश पवार या पोराबद्दल त्यांना असं वाटायचं की शिक्षणामुळं पोरं किती पुढे जाऊ शकतात, किती चांगलं बोलू शकतात, किती चांगलं राहू शकतात. त्यांचा आता नेतृत्वाबाबत आग्रह राहिलेला नव्हता. या पोराने पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्ष उभा करावा आणि तो आपण मरणापूर्वी पाहावा असं त्यांना सतत वाटायचं. मरताना निळ्या झेंड्यात गुंडाळून आपली प्रेतयात्रा निघाली आहे. खूप लोक त्या प्रेतयात्रेत सामील झाले आहेत. आंबेडकरी चळवळीतील एक सच्चा कार्यकर्ता हरपला आहे असं लाऊडस्पीकरमधून घोषित केलं जात आहे. लोक बुद्धम शरणम गच्छामीचा घोष करतायत.
असे मरण ते जिवंतपणेच पाहत होते. एवढंच नव्हे तर अशा या मरणाच्या कल्पनेत रमायला लागले होते. पण अजूनही नवा संघर्ष बाकी आहे हे त्यांना उमजलं नव्हतं. तो संघर्ष जणू त्यांच्या जीवनाचे शेवटचे कर्तव्य होते आणि तो टाळून मरणे त्यांना शक्यच नव्हते. असं हे गोपाळराव नेळकर. या पाठाचा उर्वरित भाग आपण पुढल्या तासिकेत पाहूया. धन्यवाद.